संविधानाच्या माध्यमातून आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कायदा आपला आपण कायदा हातात घ्यायचा नाही करू कायदा कोणी हातात घ्यायचा नाही सगळ्यांना लक्षात घ्या सगळं तुम्ही जे माझ्या प्रेम आहे सगळ्यांची तुमची माझ्यावरची माया आहे ती माया अशी राहू द्या मी सांगतो तुम्हाला हाताला विनंती करतो सगळ्यांना की आपण काय झालं आपल्या जिथल्या दलालामुळे आपण हारलो हे लक्षात घ्या जे आपले दलाल होते ऐका ना आपण सगळं समजून जाता भावनिक घेऊ नका आता बंद पडले होते त्याच्यामध्ये ते अडचण झाली आणि त्याच्यानंतर ते कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपण त्याच्यात मेमरी कार्ड चेंज केलं त्याच्यामुळे आपला थोडासा 600-700 मार्गांना पुरवलं आपल्याला कायदेशीर आपण हायकोर्टात जाणार आहोत ऐका ना कायदेशीर आपण हायकोर्टात जाणार आहोत कोर्टाची आपण एका पायरी जाणार कोर्टातून आपण न्याय आपल्याला मिळेल संविधान आपल्या बापाचं हे कोणा बापाचं आहे छत्रपती संभाजीनगर मधील गरवारे स्टेडियम परिसरामध्ये सध्या मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या गरवारे स्टेडियमच्या मतमोजणी केंद्राच्या समोरच्या भागात आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. पोलीस आणि या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले गायकवाड यांनी हा आक्षेप घेतलेला आहे. या ठिकाणी भाजपच्या उमेदवार विजयी घोषित करण्यात आलेल्या होत्या. आमदार नारायण कुचे यांच्या भगिनीला या ठिकाणी विजय घोषित करण्यात आल्याच्या नंतर गायकवाड यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि हा आक्षेप घेतल्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये मोठा राडा झालेला आहे. या ठिकाणी धक्काबुक्कीचा सुद्धा प्रकार समोर आलेला आहे आणि या गदारोळामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते या ठिकाणी आक्रमक पावित्र्य घेऊन दाखल झालेले आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी ठिय्या देखील मांडला होता. तर सध्या पोलीस ही संपूर्ण परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. मात्र आता पोलीस कशा पद्धतीने ही संपूर्ण परिस्थिती हाताळतात आणि पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. सध्या मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू असल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रमोद मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.